नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्वाती ट्युटोरियल मराठीमध्ये। आणि आज नवीन शिकणाऱ्या, खासकर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी पूर्ण ब्लाउज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। काय होतं ना की ब्लाउज आपल्याला एक एक पार्टचा व्हिडिओ मिळतो, तर एक पार्ट शिवल्यानंतर दुसऱ्या पार्टचा व्हिडिओ तुम्हाला शोधायची गरज पडू नये म्हणून माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी कटोरी ब्लाउजचं पूर्ण स्टिचिंग व्हिडिओ अवेलेबल आहे। सो बघायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आधी मी स्लीव्स अशा जोडून घेतल्या आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवतं ना तसंच बघा। आणि याच ब्लाउजचा कटिंगचा व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केला आहे माझ्या चॅनलवर। सो तुम्ही ते सुद्धा बघितलं नसेल तर कटिंगचा एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता। आणि इथे बघा स्लीव्स कट करत आहे मी आणि खालच्या साईडने मला 6 इंचची स्लीव्स पाहिजे लांबीला। सो 6 इंचची स्लीव्हचं अस्तर आहे व्यवस्थित परफेक्ट आणि खाली 3 इंच डाऊन करायचं त्याला आणि 2 इंच 2.25 इंचची स्ट्रेट लाईन घेऊन असा स्लीव्हचा आकार द्यायचा आणि त्या आकाराला कट करून घ्यायचं। आणि कट करताना अस्तरच्या ब्लाउज जे आपल्याला कमी पडतं ना त्याच्यासाठीही मी असं कापलं जेणेकरून आपले चिटोरीचाटोरी हारपते ना आणि म्हणून शिवायला भारी जातं। कारण सवय नसते, जे एक्सपिरियन्स लोक आहेत ना त्यांना प्रत्येक गोष्टीची सवय असते आणि जे नवीन असतात ना त्याला बाकीची सवय नसते। त्यामुळे मी खासकर नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण ब्लाउज शिकायला मिळेल इथे। आणि हे स्लीव्ज मी अशी उरलेला जो कापड होता ना ते जॉईंट करून घेतला मी आणि स्लीव्ज रेडी करून घेतल्या। जे बगलमध्ये लावायला आपल्याला कमी पडतं ना मोंड्यामध्ये तो कमी पडणार नाही कापड। आणि इथे क्रॉसपट्टी जॉईंट केली मी, क्रॉसपट्टी सुद्धा कमी पडली होती सो क्रॉसपट्टी सुद्धा मी इथे जॉईंट करून घेतली आणि पूर्ण लावून घेते अंडरग्राउंड। ते सुद्धा तुम्ही लक्ष देऊन बघा आणि थोडा फास्ट व्हिडिओमध्ये टाकलाय मी, कारण स्लोमध्ये केला ना तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, कारण पूर्ण ब्लाउज आपल्याला स्टिच करायचं आहे एका व्हिडिओमध्ये। आणि कटोरीला सुद्धा अस्तरचा कापड थोडा कमी पडला, ते सुद्धा जॉईंट करायचं। याच व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटली ब्लाउज शिकायला मिळेल, सो पूर्ण व्हिडिओ बघा। कटोरी जॉईंट करून घेतली मी, आधी त्याला जे तुकडे होते ना आपले ते जॉईंट करून घेतले, नंतर आपला मेन फॅब्रिक त्याच्यावर अस्तरवर ठेवून जॉईंट करून घेतला आणि जेवढा मेन होता तो परफेक्ट होता त्याच मापाने आपण कापून घ्यायचा आहे। आणि हा दुसरा फ्रंटचा भाग आहे त्याला आपण जॉईंट करून घेऊया। थोडंसं अस्तर परफेक्ट कापला याचा आणि वरचा कापड आहे ना मेन फॅब्रिक जो साडीचा आहे थोडासा एक्स्ट्रा कापला, कारण धागे निघतात ना त्यामुळे थोडा एक्स्ट्रा कापायचा। हे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं शिलाई मारून, थोडी मोठी शिलाई मारायची आणि जॉईंट करून घ्यायचं। आणि एक्स्ट्रा कापड आहे ना त्याला कट करायचं। आता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं करून घेतलं ना तर तुम्हाला ब्लाउज कटोरीचं ब्लाउज शिवायला अगदी सोपं जाईल। कटोरीचं एक टोक आणि खालच्या कापडाचं एक टोक असं परफेक्ट जोडून घ्यायचं आणि कटोरी जोडून घ्यायची। कटोरी थोडीशी एक्स्ट्रा उरली ना तर टेन्शन घ्यायचं नाही, ते कट करून घ्यायचं, कारण कटोरी थोडीशी एक्स्ट्राच असते आपली आणि जो बाजूचा कापड असतो ना तो परफेक्ट असतो शिलाईमध्ये, त्यामुळे तो कापड कापायचा नाही। कटोरी एक्स्ट्रा उरली ना तर ते कट करायची। हे बघा मी थोडीशी एक्स्ट्रा कटोरी होती माझी ते मी कट करून टाकली आणि हे 2.5 इंचचा टक्स मारला बघा, परफेक्ट कटोरी आली। घातल्यानंतर सुद्धा टोक उभं राहणार नाही आणि एकदम परफेक्ट बसेल। आणि बघून घ्यायचं, एकमेकावरती ठेवून घ्यायची आणि एकसारखी शिलाई आली का असं पाहून घ्यायचं। आणि नंतर त्याला थोडंसं असा कापून न घेता थोडी खालून शिलाई मारून घ्यायची, त्यामुळे ते मधात येणार नाही शिवताना। आणि क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो कटोरीच्या साईडने लावून बघायचा आणि असं वरती ठेवायची आणि अस्तर बाजूनी राहतं आणि त्यामुळे काय होईल आपली क्रॉसपट्टीची शिलाई ना एकदम अंडरग्राउंड लागेल आणि ती दिसणार नाही आणि फिनिशिंग पण छान येईल। आणि असं ओपन करून घ्यायचं। थोडं फास्टमध्ये आहे कारण बघताना आता मी सांगत आहे तसं सुद्धा करू शकता तुम्ही आणि बघतानाही होईल, कव्हर होतेच तो, त्यामुळे व्हिडिओ थोडं लक्ष देऊन बघा। आणि हे ओपन केल्यानंतर आपण कटोरीची साईड आणि क्रॉसपट्टीची हे सारखी आहे का काच बटनची साईड हे आपण बघायचं। आणि सारखं नसेल ना तर त्याला जेव्हा आपण गळ्याची फिनिशिंग देतो तेव्हा थोडंसं आपण खालीवरी
होऊ शकतं, म्हणजे करू शकतो आपण, त्याला कट करू शकतो. आणि आता मी बॅक आहे त्याला मी गळ्याचा आकार देत आहे. सो वरची साईड 2 इंच घ्यायची आणि खालची साईड 3 इंच घ्यायची, त्यामुळे परफेक्ट असा गोल गळा येतो. आणि तिरपा टेप लावून घ्यायचा. माझा 9 इंचचा गळा आहे आणि त्याला असा गोल आकार द्यायचा. तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही गळ्याला आकार देऊ शकता. मला गोल हवा आहे, सो माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे, गोल गळा कापून घेते मी. आणि शिवताना काय करायचं, गोल गळा कापताना आपण याला दुसरा कापड न लावता मेन फॅब्रिक आणि अस्तर हे आपल्याला एकत्र जोडायचं असेल ना, तर आपण त्याला पिन लावून घेऊ शकतो. पिन लावून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची गोल, आणि असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि उलटा करायचा. उलटा केल्यानंतर शिलाई मारून घ्यायची अस्तरच्या कापडावर, त्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग खूप छान येईल. मी त्याला उलटं केलंय बघा, अशा पद्धतीने तुम्ही उलटं करा आणि थोडंसं नखाच्या साहाय्याने त्याला प्रेस करून घ्या, म्हणजे अशी परफेक्ट शिलाई येईल. आणि वरून शिलाई मारून घेतली बघा, कसा परफेक्ट गोल गळा आलाय. आणि ही खालची साईड आहे ना बॅकची, जो आपण कापड उलटा केला अस्तरचा आणि मेन तो त्या कापडला असं जोडून घ्यायची, शिलाई मारून घ्यायची, पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कापड असतो ना त्याला कट करून घ्यायचा, त्यामुळं मग आपली फिनिशिंग व्यवस्थित. कारण मेन फॅब्रिक आपण थोडा एक्स्ट्रा घेतो, कारण धागे वगैरे निघते ना, त्यामुळे थोडा एक्स्ट्रा घ्यायचाच. अस्तर परफेक्ट कापायचं बघा, कसं परफेक्ट गोल गळा आलाय. आणि आता बॅकचे टक्स मारायचे आपल्याला. तर टक्स मारायसाठी काय करायचं, दोन्ही साईडना एक सारखं जोडून घ्यायचं. आधी सारखं जोडून घ्यायचं आणि आपण फिटिंगला किती सोडलं, आपण 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलं ना फिटिंगसाठी, तर तेवढंच 1.5 इंच एक्स्ट्रा आपण बाजूला ठेवायचा कापड. आणि अशी 4 पदरी घडी मारून घ्यायची आणि त्याला टक्स मारायचे, छोटंसं असं कट मारायचा कैचीनी. ते काय होऊन जातं, आपल्या टक्सचे निशाण होऊन जाते. मग 5 किंवा 5:15 5:30च्या दरम्यान आपण टक्सची लाईन अशी सरळ एकदम शिलाई मारू शकतो. बघा मी इथे 5 इंच घेतलं आणि तुम्ही 5 5.5 इंच झाली तरी काही फरक पडत नाही, छानच दिसेल ते. आणि इथे पायपिंगसाठी आपण पट्टी जोडून घेऊयात. त्याला अशी तिरपी पट्टी असून एकत्र ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची, ते सरळ कापड येऊन जाईल स्ट्रेट. वरून पण एक फिनिशिंगची शिलाई मारून घ्यायची आणि त्याला वरून ठेवून घ्यायचं आणि त्याच्यावर एक शिलाई मारायची आणि पुन्हा एक वरून फिनिशिंगची शिलाई मारायची. त्यामुळं आपला ब्लाऊजची फिनिशिंग छान दिसेल शिलाई मारल्यामुळं. आणि एक वरून आहे ना जी कच्ची शिलाई मारायची, आपल्याला तुरपाई करायची आहे बॅगला. आणि हे जे गळ्याचं एक्स्ट्रा कापड उरलं आहे ना, हे सुद्धा वाया जाणार नाही आपला, हे आपल्याला कामीस येणार आहे. ते सांगते मी तुम्हाला ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू. हे ना असं कापून घ्यायचं शिलाई मारून, तोच कापड आपल्याला हुक्स पट्टी लावायला कामी पडेल. ब्लाऊजची पट्टी लावल्यानंतर खालून थोडं फोल्ड करून बघायची आपल्याला कुठपर्यंत पाहिजे आणि तिथे टेपने चॉकने निशाण करायचं आणि वरून अशी एक शिलाई मारून घ्यायची. आपण त्याला हाय हुक करायचं आहे, तर ते नंतर करूयात कटोरीचे पायपिंग करताना. आणि हे बटन लावायच्या साईडची आहे पट्टी, सो एक्स्ट्रा पट्टी होती, अस्तरचा कापड उरला नाही, थोडा छोटा दिला होता त्यांनी, त्यामुळे मेन फॅब्रिक तोच मी जॉईंट केला. आणि हे दोन्ही पण साईड एक सारखे आल्या का हे आधी एकावर एक ठेवून बघून घ्यायचा. आणि हे ठेवल्यानंतरच आपल्या समोरच्या गळ्याचा आकार सुद्धा कळेल की परफेक्ट आला की नाही. आकार तर परफेक्ट आला, फक्त थोडंसं फिनिशिंगसाठी आपल्याला थोडा आकार द्यायची गरज आहे कटोरीला आणि मेन फॅब्रिकला. सो ते थोडा आकार असं भेद बघा, एक साईड थोडी कमी आली आणि त्यामुळे मी पूर्ण आकार दिला ना गोलाकार, तर एकदम परफेक्ट आकार येऊन गेला त्याला. अशाच पद्धतीने तुम्ही करू शकता परफेक्ट असा गोल आकार याला. या पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊजची फिनिशिंग केली ना, तर तुम्हाला कुठेच अवघड जाणार नाही कटोरीचं ब्लाऊज. आणि पायपिंग करून घेतली मी बॅकला, जर आपण फिनिशिंगच करून घेतली, पायपिंग करायची नव्हती त्यांच्या ब्लाऊजला. सो पायपिंग आपण फक्त कटोरीच्या साईडनं केली आणि त्या फॅब्रिकनी बघा कशी गोल आणि फिनिशिंगनी पायपिंग आली. आणि ते हुक्स लावायचे घरं केले मी,
हे बघा, असे 5 हुक्स लावायचे. म्हणजे ते ब्लाऊजच्या लांबीवर ठरतं की 5 लावायचे 6 लावायचे. आणि ही लांबी थोडी छोटी आहे, 13.5 इंचची आहे, त्यामुळे 5 मध्ये इनफ होऊन जातं. आणि नंतर असं जॉईंट करताना बॅक आणि फ्रंट असं दोन्ही एकत्र ठेवायचं आणि बघायचं परफेक्ट आहे का. बॅक आपला परफेक्ट असतो, फ्रंट थोडंसं खाली वरी होऊ शकतं. सो त्याला फ्रंटला आपण थोडं कट केलं तरी काही फरक पडत नाही. आणि थोडं एक्स्ट्रा असलं तर कट करायचंच, त्यामुळे आपली फिटिंग व्यवस्थित येईल, खाली होणार नाही आपला पार्ट. असं जोडून घेऊन परफेक्ट अशी शिलाई मारा. शिलाई मारताना शोल्डरचा जो भाग असतो ना, तो आतमधला भाग गड्याच्या साईडचा थोडा मोठा घ्यायचा आणि जिथे आपण बाही लावतो ना तिथे थोडा कमी घ्यायचा. त्यामुळे काय होईल, आपला गळा मोठा जरी असला तरी ब्लाऊज आपलं उतरणार नाही. त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला, तो बघितला नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता जाऊन. आणि बघा कसा परफेक्ट असा गोल गळा आला आहे समोरचा. असं एकत्र ठेवून घ्यायचं, जसं आपण ब्लाऊजला हुक्स बटन लावतो ना तसं एकत्र ठेवून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, फिनिशिंग व्यवस्थित दिसेल आपली आणि फिटिंग सुद्धा परफेक्ट येईल. फ्रंटचा भाग थोडा एक्स्ट्रा झाला तरी त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण आपण ते फिनिशिंगमध्ये कापवू शकतो. बॅक परफेक्ट असला पाहिजे. आणि त्याला एक साईडने शिलाई मारून घेतली मी, मधातली साईड पकडूनच ठेवायची. हे बघा, थोडा फ्रंट आपला जास्तीचा आहे, त्यामुळे मी ते नंतर कट करून घेते फिटिंग करताना. इथे मी नवीन लोकांसाठी स्पेशली हा व्हिडिओ बनवला, त्यामुळे मी काहीही एक्स्ट्रा कट केलं नाही किंवा व्हिडिओ सुद्धा खूप सारा कट केला नाही, एडिट केला नाही. जसा आहे तसा तुमच्यासाठी परफेक्ट ठेवला, कारण ब्लाऊज शिवताना नवीन लोकांना काय कट नाही येते, जे मला सुद्धा आली होती ना, त्याच पद्धतीने मी व्हिडिओ बनवला. सो तुम्हाला काहीही कठीण जाणार नाही. जर काही वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि आकार घेतला पुन्हा, आपला मोंड्याचा जो भाग आहे तो 5.5 इंच घेतला मी आणि त्याला असा परफेक्ट गोल आकार दिला. जे आपला एक्स्ट्रा भाग झाला होता ना फ्रंटचा, तोच कट केला मी. बॅक आपली परफेक्ट होती. हे बघा, आता परफेक्ट झाला आहे. आता कटोरीचा आकार सुद्धा मी कटोरीच्या साईडनं फ्रंटचं जे आपण मोंड्याला आकार देतो ना, ते सुद्धा मी आधी दिला नाही, कारण नवीन लोकांना ते एक लक्षात ठेवायला खूप जड जातं की आकार कसा द्यायचा सुरुवातीला वगैरे. तर ते एकदम पुढची लेवल झाली. तर नवीन लोकांसाठी हीच परफेक्ट आहे, जशी मला माझ्या म्हणजे मी जिथे शिकली ना, मला शिकवलं होतं त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहे. हे बघा, एवढीच अर्धा इंचपेक्षा सुद्धा कमी हे आपलं मधातलं इथून कट करून घ्यायचं, गोल जसं व्हिडिओमध्ये दाखवतो तसं कट करून घ्यायचं. आणि स्लीव्ज बघा, जिथे आपण जॉईंट केलं ना तिथे अशी स्लीव्ज जॉईंट करायची आणि जो येतो ना वरची साईड तिथे थोडंसं कट मारून घ्यायचा कैचीने. आणि तो कट आणि आपला शोल्डरचा भाग एकत्र जॉईंट करायचा, बघायचा. आणि स्लीव्जला सुद्धा आकार दिला नाही मी, शिवताना देते. हे बघा, थोडंसं हे सुद्धा अर्धा इंचपेक्षा एकदम कमी आणि वरच्या साईडनं थोडंसं आकार देते मी. आणि बरोबर परफेक्ट असं स्लीव्ज गोल जोडून घ्यायची. आपण जे थोडे उरलेले एक्स्ट्रा कापडचे जे तुकडे लावले होते ना बाहीला स्लीव्जला, त्यामुळे आपल्याला स्लीव्ज थोडीसुद्धा कमी पडणार नाही, कारण ते कमी पडणार होती म्हणूनच आपण ते तुकडे लावले होते. आणि त्यामुळे आपल्याला परफेक्ट अशी स्लीव्ज मिळालेली आहे. याच पद्धतीने स्लीव्जसुद्धा कट करा तुम्ही. स्लीव्जला तुकडे बऱ्याचशा जणांचे छोटे छोटे तुकडे जरी ब्लाऊजचे हरवले ना तर पूर्ण ब्लाऊज कामातून जातो. त्यामुळे या पद्धतीने ब्लाऊज शिवून ना तुकडे हरवायची किंवा एक टेन्शन येणार नाही तुम्हाला. कुठे जॉईंट करायचं हे नवीन लोकांना लक्षात येत नाही, कुठे जॉईंट करावं म्हणून. सो अशा पद्धतीने केलं ना तर विचार करण्याची काळजी पडणार नाही तुम्हाला. आणि हे बघा, मोंड्याचा परफेक्ट भाग आला पाहिजे. स्लीव्ज लावतो ना आपण तो एकत्र आला पाहिजे, एकावर एक असे फिनिशिंग करताना दिसलं पाहिजे. तसंच आहे बघा, कुठे झोल पडला नाही स्लीव्ज लावताना ना, कुठे मोड पडली नाही. आणि पुन्हा आता एक शिलाई मारून घेते मी याच्यावरून स्लीव्ज जोडताना आणि मग तुम्हाला दाखवते की आपलं मोंड्यातला भाग एकदम एकावर एक आला परफेक्ट, खालीवरी कुठेही झाला नाही.
तुम्हाला हवं असेल तर स्पेशली त्याच्यावर व्हिडिओ बनवेल मी की एकत्र कसं झालं. हे कडलं नसेल तर हे बघा मधातलं एकदम परफेक्ट झालाय. स्लीव्स कशी परफेक्ट आली आहे, तिथे कुठेच मोड पडली नाही. अशा